मुलांना स्वकृतीतून शिकू द्या. निरागस निष्पाप मुलांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह ओतप्रोत भरलेला असला की मुले आणि उमललेली फुले यांचे नातं जोडण्यामागचं कारण स्पष्ट कळतं. लहान मूल स्वस्थ बसत नाही, सदैव काही ना काही करण्याकडे त्याचा ओढा असतो. स्वकृतीतून मूल शिकत असतं. मुले जे करतात त्यात गुंग असतात. मुलं उत्साहाने व आनंदाने त्यांच्या बाललीला पार पाडत असतात. त्यांना व्यत्यय नको असतो. त्यांचा उत्साह व कार्यमग्नता टिकून ठेवण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. हे करू नको, ते करू नको यापेक्षा हे कर हा मंत्र कामाचा ठरतो. काही शिकताना चूक झाल्यास रागावून त्याला नाउमेद करू नका. चूक समजावून सांगा. तो जे करण्यात मग्न आहे ते तुमच्या दृष्टीने क्षुल्लक असेल तरी ते त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मध्येच त्याला अडवू नका. मूल करीत असलेल्या गोष्टीत समजायला त्याला अडथळा येत असेल तर मदत करा. मुलांच्या चांगल्या कामाची प्रशंसा, कौतुक करा. मुलांना भरभरून प्रेम द्या. मुलांचे कुतूहल, जिज्ञासा वाढेल असे वातावरण तयार करा. ज्ञान, बुद्धी व करमणूक यांचा मेळ घालणारी खेळणी त्यांना खेळायला द्या. टीव्ही जास्त वेळ बघण्यापेक्षा इतर पर्याय त्याच्यासमोर ठेवा. उदाहरणार्थ वाचन, चित्रकला, संगीत, कराटे, मैदानी खेळ, मातीचे खेळ इत्यादी. उत्साह व कार्यक्षमता टिकविण्यासाठी त्याच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. नाणी जमा करणे, पोस्टाची तिकिटे जमा करणे, आवडती पुस्तके वाचणे, रंगीत दगडगोटे जमा करणे अशा त्याच्या आवडीच्या छंदाची जोपासना करू द्या. वेळेचे महत्त्व, प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवणे या सवयी लावा. म्हणजे पूर्ण दिवस छान जाईल. विनाकारण एकाच कामात खूप वेळ न घालवता मुलांच्या मनाला वेळेचे व कामाचे असे गणित कळेल की योग्य वेळी योग्य काम ते करेल. अभ्यास, खेळ, झोप, फिरणे यासाठी त्याचे नियोजन त्यालाच करू द्या. खूप बंधने नकोत. त्याच्या कामात तो मित्रांना सहभागी करून घेत असल्यास त्याच्या मित्रांना हकलून देऊ नका. घरभर पसारा करून काही खेळत असेल तर न रागावता प्रेमाने त्याला पटवून द्या. वस्तू परत योग्य जागी ठेवायला शिकवा. परीक्षा, स्पर्धा, क्रीडा यात त्याने मिळविलेल्या यशाबद्दल शाबासकी द्या. दुसऱ्याबरोबर तुलना करून त्याच्या मनाला खीळ पाडू नका. कोणत्याही कार्यात कार्यमग्न राहणे जमले तर कार्य सफल होते. मुलांच्या विकासात साधक अशा गोष्टी उपलब्ध करून द्या. अभ्यास, मिळालेले गुण याबद्दल प्रोत्साहन देत राहा. व्यायाम, सूर्यनमस्कार, ओंकार जप, प्रार्थना करू द्या. मुलांमधील दोषाकडे बोट न दाखवता गुणांकडे लक्ष द्या. या सर्व गोष्टींचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.